संध्याकाळचे साधारण 6 वाजले असतील. गोदावरी नदीच्या काठावरून थंड हवेचा झुळझुळता झोत येत होता. नाशिकच्या सातपूर गावातून आलेला बिकिराय सुकेसरराय यादव आपल्या नव्या नवरीला अमृता कुमारीला हाताला धरून फिरायला घेऊन आला होता. दोघंही नवं लग्न झालेलं जोडपं, डोळ्यात प्रेम, हसणं खिदळणं, सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं. बिकिरायच्या हातात स्मार्टफोन होता. तो स्वतःला रील स्टार म्हणवून घ्यायचा. म्हणाला, अमृता चल एक रील बनवूया, तू किती सुंदर दिसतेस आज. अमृता कुमारी लाजली पण हसत हसत त्याच्यासोबत पोच द्यायला तयार झाली. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक काळं सत्य लपलं होतं, जे काही क्षणातच उघड होणार होतं. ते दोघं नदीकाठावरून चांदशी शिवारातल्या एका शेतात पोहोचले. आजूबाजूला फक्त झाडं, झुडुपं, बाभळीचं एक मोठं झाड आणि एक भयान शांतता. बिकिरायने अचानक अमृता कुमारीच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळली. ती हसत म्हणाली, काय करतोयस हे? रील्ससाठी का? पण त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, तिथे आता एक क्रूर चमक होती. आणि मग त्या ओढणीची गाठ आवळली गेली. तिचा श्वास कोंडला आणि काही मिनिटांतच ती जमिनीवर कोसळली. बिकिरायने एक नजर टाकली आणि तिथून पळ काढला. पण ही फक्त सुरुवात होती, कारण 2 दिवसांनी त्या शेतातून एक असा मृतदेह सापडला, ज्याने सातपूर गाव हादरून गेलं आणि पोलिसांच्या हाती एक अशी किल्ली लागली, जी या रील स्टारच्या काळ्या कर्तुताची पोलं उघडणार होती. नेपाळमधून नाशिकच्या सातपूर गावात आलेला बिकिराय सुकेसरराय यादव हा एक सामान्य मजूर होता. त्याच्यासोबत त्याची 19 वर्षांची पत्नी अमृता कुमारी राहायची. दोघांचं लग्न होऊन काही महिनेच झाले होते, पण गरिबीमुळे त्यांना आपलं गाव सोडावं लागलं आणि ते नाशिकला स्थायिक झाले. बिकिराय मजुरी करायचा, पण त्याचं खरं स्वप्न होतं मोठा रील स्टार बनायचं. त्याचं यूट्यूब चॅनल होतं आणि तो सतत काही ना काही रील्स बनवत असे. गावात लोक त्याला हसत होते, पण त्याला वाटायचं एक दिवस मी स्टार होईन. 28 फेब्रुवारी 2025 शुक्रवारची संध्याकाळ. बिकिरायचा मूड काहीसा रोमॅन्टिक झाला होता. तो म्हणाला, अमृता आज आपण फिरायला जाऊया, गोदावरी काठावर, फक्त तू आणि मी. अमृता कुमारीने लाल टॉप आणि काळी पॅन्ट घातली, ओढणी गळ्यात टाकली आणि दोघं बाहेर पडले. नदीकाठावर पोहोचल्यावर बिकिराय तिला जवळ घेऊन बसला. त्याने तिच्या हाताला हात लावला, तिच्या गालावरून बोटं फिरवली आणि हळूच म्हणाला, तू किती सुंदर दिसतेस, माझी लकी चाम आहेस तू. अमृता कुमारी लाजली, तिच्या डोळ्यात प्रेम झळकलं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला जवळ ओढलं आणि एक दीर्घ चुंबन घेतलं. त्या क्षणी सगळं परिपूर्ण वाटत होतं, पण हे प्रेम नव्हतं, हे एक सापळ होतं. नदीकाठावरून फिरत फिरत ते चांदशी शिवारातल्या एका शेतात पोहोचले. सूर्य मावळला होता आणि आता अंधार पसरत चालला होता. बाभळीचं एक मोठं झाड, आजूबाजूला झाडी आणि एक भयान शांतता. बिकिरायने स्मार्टफोन काढला आणि म्हणाला, अमृता एक रील करूया. त्याने तिच्यासोबत काही फोटो काढले, तिला पोच द्यायला लावली. पण अचानक त्याचा चेहरा बदलला. त्याने तिची ओढणी हातात घेतली, तिच्या गळ्याभोवती गुंडाळली आणि हसत म्हणाला, असं कसं वाटतंय? अमृता कुमारीला वाटलं ही मस्करी आहे. ती हसत म्हणाली, काय करतोयस हे? पण त्याच्या हातातली ओढणी घट्ट होत गेली. तिचा श्वास अडकायला लागला. ती घाबरली, बिकी सोड ना, मला त्रास होतोय. पण त्याच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, फक्त एक क्रूर चमक होती. त्याने ओढणीची गाठ आवळली आणि काही क्षणांतच ती निपचित पडली. जमिनीवर कोसळताना तिचे डोळे त्याच्याकडे पाहत होते, पण तो तिथे थांबला नाही. त्याने एक नजर टाकली आणि अंधारात पळ काढला. 2-3 दिवस गेले. त्या शेतातली बाभळी शांतपणे उभी होती, पण त्या झाडाखाली अमृता कुमारीचा मृतदेह कुजत पडला होता. कोणाला काही कळलं नव्हतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 3 फेब्रुवारी 2025 सोमवार दुपारी 3 वाजता अंजली राहुल पाटील नावाच्या बाईंना त्या शेतातून एक वास आला. त्या जवळ गेल्या आणि त्यांना दिसलं बाभळीखाली एक मृतदेह. लाल टॉप, काळी पॅन्ट आणि कुजलेली अवस्था. त्या घाबरल्या आणि थेट नाशिक तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी तातडीने कॉन्स्टेबल निलेश मराठे आणि रवी गांगोडे यांना पाठवलं. ते चांदशी शिवारात पोहोचले. अंधारात झाडाझुडुपांत शोधाशोध सुरू झाली. 2 तासांनी त्यांना तो मृतदेह सापडला, पण आता तो ओळखणंही कठीण झालं होतं. फॉरेन्सिक टीम आली, नमुने गोळा झाले, पण पोस्टमॉर्टम रात्री होऊ शकलं नाही. पोलिसांनी तिथे बंदोबस्त ठेवला आणि एक प्रश्न सगळ्यांच्या मनात घुमत होता, ही कोण होती आणि तिचा असा अंत का झाला? दुसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारीला सकाळी पोलीस पुन्हा घटनास्थळी पोहोचले. डॉक्टर घांगळे यांनी ओढणी काढली आणि सत्य समोर आलं, तिला गळा आवळून मारलं गेलं होतं. पण ती कोण होती? पोलिसांनी फोटो काढले, सगळ्या ठाण्यांना पाठवले आणि मग एक धक्कादायक माहिती समोर आली. पंचवटी पोलीस ठाण्यात एका महिलेची मिसिंग तक्रार होती
आणि तक्रार करणारा होता बिकिराय सुकेसराय यादव. पोलिसांनी बिकिरायला बोलावलं. तो आला, शांत चेहरा पण डोळ्यात एक लपलेली भीती. त्याने मृतदेह पाहिला, कपडे आणि हातावरचा टॅटू. बिकी प्लस अमृता पाहून म्हणाला, ही माझी बायको आहे, अमृता कुमारी. पोलिसांना वाटलं हा बिचारा नवरा आहे, पण काहीतरी जुळत नव्हतं. त्यांनी त्याला प्रश्न विचारले, ती कशी हरवली? तो म्हणाला, गांधी तलावाजवळून ती गायब झाली. पण पोलिसांची नजर चाणाक्ष होती. त्यांनी त्याचा फोन मागितला आणि गॅलरीतून एक फोटो समोर आला. 28 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता त्या शेतात बिकिराय आणि अमृता कुमारीचे फोटो. दाल में कुछ काला है असं म्हणत पोलिसांनी त्याला धरलं. हे फोटो कुठे काढले? त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला आणि अखेर त्याने कबूल केलं, मीच तिला मारलं. का? कारण त्याला तिच्या चारित्र्यावर संशय होता. लग्नात सासऱ्यांनी काही दिलं नाही म्हणून तो तिला माहेरून पैसे आणायला छळायचा. भांडणं वाढली आणि त्याच्या मनात तिरस्कार निर्माण झाला. ती गर्भवती होती, पण त्याला दया आली नाही. त्याने तिचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा क्रूरपणे अंत केला. पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि निरीक्षक सत्यजित आमले यांच्या तपासाने हा गुन्हा उघडकीस आला. एक रील स्टार जो स्वप्न पाहायचा तो आता तुरुंगात आहे आणि अमृता कुमारीची ती हसरी आठवण फक्त त्या फोटोत कैद झाली आहे.